मित्रांनो, कोरोनासारखं विचित्र संकट अख्ख्या देशावर आलं आणि तेव्हा महाराष्ट्रातले एक मंत्री संपूर्ण देशाला माहीत झाले. जालना जिल्ह्यातले घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे आणि तत्कालीन महाविकास आघाडीमधले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाची दखल पातळीवरती सर्वांनीच घेतल्याचं आणि त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचं कौतुक आपण महाराष्ट्रभर होताना बघितलं. त्यांचा मतदारसंघ जालना जिल्ह्यातला घनसावंगी अंबड हा मतदारसंघ. तर ह्याच घनसावंगी मतदारसंघाची सध्याच्या घडीला काय राजकीय परिस्थिती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भागवत जुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम. मित्रांनो, घनसावंगी मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर टोपे कुटुंबीय आणि घनसावंगी हे एक वेगळंच समीकरण आपल्याला बघायला मिळतं. घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे 1972 साली पहिल्यांदा विधानसभेवरती गेले. त्यानंतर 1991 साली ते जालना लोकसभेवरती खासदार देखील झाले. 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसपासून वेगळा झाला, म्हणजे शरद पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केला, तेव्हा टोपे कुटुंबियांनी शरद पवारांची साथ देणं पसंत केलं. 1999 पासून आजपर्यंत राजेश टोपे तब्बल 5 वेळा आतापर्यंत ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसलं. राजेश टोपे 1999 ला पहिल्यांदा ह्या मतदारसंघातून आमदार झाले. तेव्हा हा मतदारसंघ अंबड मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. 2009 साली अर्जुन खोतकर विरुद्ध राजेश टोपे यांच्यात झाली. ही लढाई अख्ख्या जालना जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय नेहमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या झालेल्या लढाईमध्ये टोपे यांचा विजय झाला. मित्रांनो, जेव्हा 2014च्या इलेक्शनचा आपण विचार करतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना असे महाराष्ट्रातले चारही प्रमुख पक्ष वेगवेगळी निवडणूक लढली आणि त्याचा फायदा राजेश टोपेंना झाल्याचं आपल्याला दिसून येतं. भाजपकडनं विलास खरात ह्या मतदारसंघातून निवडणूक लढले आणि त्यांनी जवळजवळ 55,000 मतदान मिळवलं. तेव्हा शिवसेनेकडनं अचानकपणे हिकमत उडान यांना उमेदवारी देण्यात आले आणि त्यांनी देखील बऱ्यापैकी फाईट दिली. 45,000चं मताधिक्य मिळवलं. अवघड वाटणारी फाईट मतांच्या विभागणीमुळे राजेश टोपेंना सोपी गेली. तिरंगी झालेल्या लढाईत राजेश टोपेंनी विजय मिळवला. मित्रांनो, खरी गंमत ही 2019च्या इलेक्शनमध्ये झाली. राजेश टोपे यांना हिकमत उडानांनी मोठी फाईट दिली. 2014ला पराभव झाल्यानंतर हिकमत उडानांनी 5 वर्ष शिवसेना बांधणीचं मोठं काम घनसावंगी मतदारसंघात केलं आणि त्यांनी 2019ला इतकी टफ फाईट दिली. 3,500 मतांनी राजेश टोपेंचा विजय झाला. 2019च्या अवघ्या 3,500 मतांच्या विजयानंतर राजेश टोपे हे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मंत्री झाले. त्यांना आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आणि कोरोनासारखं एवढं भयंकर संकट ह्या महाराष्ट्रात आलं आणि त्यांनी ती जबाबदारी पेलवून नेलं. मित्रांनो, राजेश टोपे यांचे असणारे 2 सहकारी साखर कारखाने, शिक्षण क्षेत्रामधलं मोठं जाळं ह्या जमेच्या बाजू. इंटरेस्टिंग फॅक्टर ह्या मतदारसंघामध्ये हा आहे जो म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन सध्या सुरू आहे ह्याच मतदारसंघातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसवरती मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा आरोप होतो. त्यातल्या प्रमुख नेत्यांपैकी एक नाव म्हणजे राजेश टोपेंचं. ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या रात्री राजेश टोपे सर्वात पहिले त्या ठिकाणी पोहोचले, कारण ते तिथले स्थानिक आमदार होते आणि त्यांनी परत एकदा मनोज जरांगे पाटलांना उपोषणस्थळी आणून बसवल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे विरोधक करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर मनोज जरांगे पाटलांची भूमिका देखील ह्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं असणार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असणारा वाद हा देखील महत्त्वाचा फॅक्टर ह्या मतदारसंघामध्ये असणार आहे. राजेश टोपेंना प्रबळ विरोधक आहे ते म्हणजे हिकमत उडान. हिकमत उडानांनी 2014 साली पहिल्यांदा शिवसेनेकडनं निवडणूक लढवली. अचानक त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांना फार तयारी त्यावेळेस करता आली नाही. तरी देखील त्यांनी 45,000चं मोठं मताधिक्य या मतदारसंघातून मिळवलं आणि त्यांनी त्याच्यानंतर तब्बल 5 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये मोठी फळी त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची तयारी केली. त्यांनी 5 वर्षामध्ये संपर्क मोठ्या प्रमाणात निर्माण केला, लोकांची कामं केली आणि त्यातून एक मोठं संघटन उभं राहिलं. हे 2019च्या इलेक्शनमध्ये दाखवलं की त्यांनी त्यांची कशा पद्धतीने ताकद निर्माण केली. तेव्हा 3,500 मतांनी फक्त त्यांचा पराभव झाला. फूट पडली होती तेव्हा हिकमत उडानांनी ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा राजेश टोपेंनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये राजेश टोपेंनाच हा मतदारसंघ सुटेल हे जवळपास निश्चित होतं. उडानांची कोंडी निर्माण झाली होती. त्यांनी 5 वर्षामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काम ह्या मतदारसंघामध्ये केलं. कारखाना उभारणार असं आश्वासन लोकांना दिलं होतं आणि ते आश्वासन त्यांनी पूर्ण देखील केलं. त्यामुळे हिकमत उडानांच्या बाबतीमध्ये एक त्यांचा 2 वेळेस झालेला पराभव ही एक सहानुभूतीची
लाट आणि त्यांनी कारखान्याचा दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळं त्यांच्यावरती एक निर्माण झालेलं एक एक पॉझिटिव्ह नरेटिव्ह, त्यामुळं कदाचित ह्या निवडणुकीमध्ये हिकमत मुडान मोठी फाईट देतील आपल्याला असं दिसते. शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी सांगितलं की मागच्या 2019ला गोळी ही कानावरनं गेली, पण ह्यावेळेस गोळी ही थेट डोक्यात जाईल. म्हणजे ह्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांचा 2019चा पराभव किती जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळं हिकमत उडान मोठं आव्हान ह्या मतदारसंघामध्ये राजेश टोपे यांच्या विरोधात उभं करताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, इंटरेस्टिंग फॅक्टर या मतदारसंघामध्ये इथेच संपत नाही, तर तो म्हणजे महायुतीमध्ये मग पाळतील का? त्याचं कारण म्हणजे सतीश घाटगे जे भाजपकडनं ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांची मागणी होती की हा मतदारसंघ भाजपला सुटावा आणि ते गेल्या काही दिवसापासून मोठी तयारी ह्या मतदारसंघामध्ये करत होते. त्यांनी देखील कारखान्याच्या माध्यमातून मोठं नेटवर्क ह्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचं असेल केलं होतं आणि त्यांनी देखील दावा ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमध्ये केला होता. पण आता तो दावा कितपत त्यांचा यशस्वी ठरेल, कारण हिकमत उडानांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं जवळपास निश्चित मानलं जातं की महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटेल आणि त्यांचे उमेदवार हिकमत उडान असतील. सतीश घाटगे मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत, त्यांचे मीटिंग्स येत आहे, तर ते जर महायुतीमध्ये तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढण्यावरती ते ठाम आहे. म्हणजे जसं 2014च्या इलेक्शनमध्ये झालं होतं आणि शिवसेना वेगळे लढल्यामुळं राजेश टोपे यांना त्याचा फायदा झाला होता. त्यामुळं पुन्हा एकदा ती सिच्युएशन निर्माण होती का जर तिरंगी लढत झाली आणि दोन जे राजेश टोपे यांच्या विरोधातलं मतदान होतं जर डिवाइड झालं तर त्याचा फायदा परत राजेश टोपे यांना होईल का? येणारी निवडणूकच ठरवणार आहे. मित्रांनो, राजेश टोपे विरुद्ध हिकमत उडान आणि जर तिरंगी फाईट झाली तर राजेश टोपे, हिकमत उडान आणि सतीश घाटगे अशी जर तिरंगी फाईट झाली तर तुम्हाला काय वाटतं ह्या मतदारसंघात कोण आमदार होऊ शकेल? हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आमचे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.